राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पाक बॉर्डरवर बीएसएफ कडून पाक जवानाला अटक करण्यात आली। पाकिस्तानी जवानाचा भारतीय सीमेत शिरण्याचा प्रयत्न होता। भारतीय सीमेवर बीएसएफची कारवाई आणि पाक जवानाची सध्या चौकशी सुरू आहे। राजस्थानमधून पाकिस्तानी जवानाला अटक करण्यात आलेली आहे। श्री गंगानगरमध्ये बॉर्डरवर पाक जवानाला अटक करण्यात आलेली आहे। भारतीय सीमेत शिरण्याचा प्रयत्न करत असताना या पाकिस्तानी जवानाला अटक झालेली आहे। भारतीय सीमेवर बीएसएफने ही कारवाई केलेली आहे आणि सध्या या पाक जवानाची चौकशी सुरू आहे। या चौकशीतून काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या जवानाला सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर थेट हल्ला न करताही भारतानं शहबाज आणि मुनीरची झोप उडवली। पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव आणला गेलाय। पाकला करत असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची आयएमएफला विनंती। आयएमएफ कडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शहबाज आणि मुनीरला भीती आहे। तर भारताने शहबाज मुनीरची झोप कशी उडवली पाहूया। भारताची आयएमएफ आणि इतर जागतिक वित्तीय संस्थांना पाकला दिलेल्या कर्जाचा पुनर्विचार करण्याची मागणी। पाकिस्तानला करत असलेल्या 7 अब्ज डॉलर्सच्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची आयएमएफला विनंती। पाकिस्तान दहशतवादी नेटवर्कवर कारवाई करत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय मदत मिळू नये अशी विनंती। लष्करी तणावामुळे आयएमएफ कडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शहबाज आणि मुनीरला भीती आहे। भारताने कोणतीही लष्करी कारवाई केल्यास आयएमएफचा हा पहिला हप्ता अडकू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा प्रायोजक म्हणून घोषित करून लक्ष्य करण्याचीही पाकला भीती आहे। भारतानं जागतिक स्तरावर हल्ला केल्यानं सध्या कर्जबाजारी पाकिस्तान घाबरलाय।